तर मराठा समाज एकीकडे जल्लोष साजरा करतोय, मात्र सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणी इतकाही फायदा होणार नाही असा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय। तर मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे असंही विनोद पाटील यांनी म्हटलंय। व्हॉट्सॲपवर आला तर कागद बघितल्यानंतर त्याच्या सखोल खालीवर बघून वकिलांची चर्चा केल्यानंतर जी माहिती समोर आली, हा कुठलाही शासन निर्णय नाही, ही माहिती पुस्तिका आहे, माहितीचा कागद आहे की कशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट मिळालं जातं। मराठा कुणबी मराठा तुम्हाला जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर 1967 पूर्वीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि जर तुम्ही शेतमजूर असाल, तुमच्याकडे महसुली पुरावा नसेल तर ग्रह चौकशी अहवाल म्हणून जुनी पद्धत आहे, त्याचं अवलंबन करण्यात यावं व त्यानुसार कारवाई करण्यात यावी, एवढं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। माझं तुमच्या माध्यमातून आदरणीय विखे पाटील साहेबांना एक सांगणं आहे की विखे पाटील साहेबांनी पुढं आलं पाहिजे। नेमकं ही माहिती पुस्तिका आमच्या कशी उपयोगात येईल हे आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे, आमच्या ज्ञानात भर पडेल। माझ्या माहितीप्रमाणे आज प्रथमदर्शनी याचा उपयोग मला दिसत नाही। तर या जीआर विरोधात ओबीसी नेते हे न्यायालयात जाणार आहेत। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। सरकारच्या जीआरला कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे। सरकारनं हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर काढलाय, हा मनोज जरांगे यांच्याकडे देण्यात आला। सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार आहेत। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहितीही समोर येते।